सर्व यशस्वी कलाकार सादर करते नवलाई समाजातील सर्व यशस्वी कलाकार दैत्य हो आपण दानव कितीही शक्तिशाली असो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो ते देव आपल्याला अमरपणाचं वर्णन देतात आणि काहीतरी दुपट करून महादैत्यांचा वध करतात. त्या देवाचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून निश्चित वर प्राप्त करूया आणि त्या निश्चित वराच्या जोरावर या सर्व देवतांचा पराभव करू. तर लोक्यात असण्याचे साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर अगदी बरोबर दैत्य हो चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. दैत्य हो मी तुमची ही भक्ती पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा असलेला चितवर मागून घ्या. देवाचे देवा महादेवा तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिकोणात मला कोणापासूनही मदत नाही असावं द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जर युद्धात तुटून पडले तरी त्या पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. हे प्रभो हे शंभो हे देवादिदेवा महादेवा प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्या प्रमाणात आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. हे दैत्यराज मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख तोवर तुझ्याकडे असेल तोवर तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यामुळे आजपासून तुझे नाव गजातुराचे असेल. जय शिवशंभो. हे अतुल सम्राट मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात तोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यामुळे आजपासून तुला टिपरातुरे नाव ओळखले जाईल. जय शिवशंभो. तू तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंश असून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला भस्मातुर या नावाने ओळखले जाईल. तथास्तु.
शंभो आपण आता आहोत. नमो आदिगण नमो आदिगण हासोहं गजानन नमो आदिगण हासोहं गजानन देव सारवंती गणरायणा नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण आसोहं गजानन नमो आदिगण आसोहं गजानन देव सारवंती गणरायाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हासोहं गजानन नमो आदिगण हासोहं गजानन देव सारवंती गणरायणा नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारायण नारायण हे देवा जगत जीवना पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना कमल नयना हे पद्मनाथ नारायणा तुझ्या चरणी या नारदाचा प्रणाम क्षणभर का होईना मुखावाटे देवाचं नामस्मरण केलं पावन झाला हो नारद. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च पदाची प्राप्ती होईल. त्याला मोक्ष मिळेल. हा अनुभव आम्हास आला म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवाद करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझे कटाक्षाने लक्ष असते. कोणी दुराचारी अहंकारी अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला धर्माकडे कसं नेता येईल हे माझं कर्तव्य असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे येण्यामागचे कारण ही तेच आहे. महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताळात चित्रासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता इथे आलोच आहोत तर त्यांची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भाव अंतरीचे हळवे जसे तुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची
भूल रे तुझे नाम्याने ओढी तुझ भारावले तुझे नाम्याने ओढी तुझ भारावले तुझे नाम्याने ओढी भावांजली द्यावे कसे दुई फूल भावांजली द्यावे कसे दुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भोगले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी भावना सारी ते हरले कशी तुई फूल भावना सारी ते हरले कशी तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी नको धाक टिपल्याविना नको भिंगराग नको धाक टिपल्याविना नको भिंगराग झोपे काही विवेकाला झोपे काही विवेकाला एक देता घरी तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी भावना सारी ते हरले कशी तुई फूल भावना सारी ते हरले कशी तुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी सूर भारावले तुझे नावाने ओढी हॅलो सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला व आताच्या ह्या नादाच्या गीताला युट्यूब कोकणी शशांक यांकडून 200 रुपयांचा पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. अजून सम्राट टिपराजू टिपराजू शंभू महादेवाच्या वराने शंभू महादेवाच्या वराने 6 हात प्राप्त झालेले हे माझ्या वडवरू हे माझ्या वडवरू अजून सम्राट टिपराजू टिपराजू देवा तुमच्या देवदेवाचा अंतगुरु तुमच्या देवदेवाचा अंतगुरु आता या त्रैलोक्या मथुराच्या साम्राज्याचा स्थानिक बनावा मथुराच्या साम्राज्याचा स्थानिक बनावा अजून सम्राट टिपराजू 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 अजून सम्राट टिपराजू टिपराजू दैत्य हो त्या
शंभो महादेवाच्या वराडा आपण गाढव आता अमर झाला हो देव गाढव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही या अखंडात गुणामध्ये आपण अमर आहोत अमर नारायण 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 कैसे हो सवनामाच्या जपना बाळा सवनामाच्या जपता बाळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोठिया नामाच्या भूते टाकले मोठिया नामाच्या भूते टाकले मोठिया नामाच्या भूते टाकले नवनामाच्या जपला माळा नवनामाच्या जपला माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोठिया नामप्रभूते टाकले मोठिया नामप्रभूते टाकले मोठिया नामप्रभूते टाकले कवना माझ्या जपना माळा कवना माझ्या जपना माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मोठिया नामप्रभूते टाकले मोठिया नामप्रभूते टाकले मोठिया नामप्रभूते टाकले नारायण नारायण दैत्य हो आज फार आनंदी आनंदात दिसतात आणि आनंदाचं कारण तरी काय असावं अरे आमदा एक गोष्ट मात्र प्रथम लक्षात ठेव आधी नाव आम्हा दानवांचे नंतर तुझ्या त्या देवतांचे अरे नाथा त्या शंभो महादेवाच्या वराडा आम्ही दानव आता अमर झालो आहोत या अखंडात रुणामध्ये आमचा मृत्यूच नाही आम्ही अमर आहोत अमर म्हणजे दैत्य हो महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला होय नारदा अगदी बरोबर बोलत आहेस तू अगदी बरोबर पण दैत्य हो वर प्राप्त करून घेतला खरा परंतु त्या वराची प्रसिद्धी नारायण नारायण नारदा, वनाची प्रसिद्धी याचा अर्थ समजत नाही. दैत्यराज गजासी महादेवाने दिलेल्या वराची प्रसिद्धी पाहिजे असेल तर दैत्य हो प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा आणि दैत्य हो त्या इंद्राची अमरावती नारायण नारायण दैत्य हो या नारदाना अगदी योग्य तो सल्ला दिला आहे चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया चला दैत्यराज दोनशे एक पारितोषिक आलेलं आहे
नावाजलेले शाहीर गायक यांच्या उपस्थितीत हे नमन होणार आहे. कुमार अथर्व सुनील रावल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 8 वसु 11 रुद्र 12 आदित्य 1 प्रजापती 1 इंद्र अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधानी चालले आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण कित्येक दिवस झाले रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे अरे हे रंभे रंभे नृत्याला सुरुवात कर. चल हरे लादरी बार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहते ती सारे या रंभेचा. नृत्य गायन पाहते सारे या रंभेचा.
मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली भारताची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली भारताची स्वारी बोला नाम भगवानी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवेंद्राच्या या दरबारी आली भारताची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली भारताची स्वारी बोला नाम भगवानी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी नारायण नारायण. देवेंद्रा, आपण इथे रंगेच्या नृत्य गायनामध्ये दंगल आहात, मात्र भूतलावरती फार मोठा हाकार माजला आहे. मुनिवर्य, हाहाकार याचा अर्थ काही समजलं नाही. देवेंद्रा, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्रा, ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहे, तरी आपण सावध राहावं. मुनिवर्य, तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलं. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. देवेंद्रा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण नारायण. आणि त्याला तुला मृत्यू निश्चित, त्याला तुला मृत्यू निश्चित. तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर. आणि निघून जायचो. अरे टिपरासुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाले. म्हणूनच तू काहीही बडबडत आहेस. टिपरासुरा, सर्व देवांनी तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपद तुला बहाल केले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रामबा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही, कारण तुला पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असून सम्राट टिपरासुरा. अरे टिपरासुरा, असुरा मार्गाने मिळालेले धन हे माणसाला कधीच लागत नाही, आणि ते प्राप्त करताना त्याचा अंत देखील होतो. देवेंद्रा, तुम्ही देव तुम्ही कपट करून आम्हा दानवांचे शूरवीर योग्य मारता. अरे त्याचा टिपरासुरा, दाखला देण्यासाठी आज तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार शिकार
देव हो सोना, जोपर्यंत माझ्या जवळ दाद आहे तोपर्यंत रत्नाच्या तशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. आज तुम्हा देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करू याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी हॅलो, सुस्वागतम. आपल्या कमाल सुरू या कार्यक्रमाला आहे ना बघते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते यांनी मुंबईसारख्या नगरी तळागाळातील कलाकारांना एकत्र करून नमन करेल तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे आणि कलावंत कलाकारावर देखील तेवढंच प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र आणि सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले सन्माननीय दिनेशजी कोंडकर साहेब आणि सह्याद्री कोकण कला मंच संपूर्ण मित्र परिवार संदीप सावंत, निलेश हेगडे, शैलेश कांबळे, संजय कांबळे, संकेत भुवड, श्रीकांत घाटे, निलेश नमिले, सागर खेरे तसेच समीर तटकरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयांचा प्राप्त आहे. तसेच जगन्नाथ गावडे, तृप्ती गावडे, हर्षदा गावडे यांकडून हस्मपुरासाठी 501 रुपये, विजय गणपतरावनं यांकडून रंगीच्या नृत्यासाठी 251 रुपये, बाळकृष्ण रावणं यांकडून नृत्यासाठी 200 रुपये, विजय जोशी राहणार वेळवण यांकडून
मंदार पर्वतावर निघून जा. राज हे कैलासाची गंगा अखंड त्रिकोणातील येते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमू शकत नाही. महादेवा आठवण तुझा त्या मत आहे ना ज्यामध्ये मासाशी प्रेमाचे झाले गेले. आणि याच्यावरती तुझी आज भासुरी लागणार पार्वतीची विवाह झालास. जर देव तुम्ही हे करू शकता मग आम्ही का नका करू शकत नाही. राज तुझा जत्त तुळाचा आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून त्या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. महादेवा तुम्हीच मला वर दिलं. जोपर्यंत इच्छित गती माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मला नाही. दैत्यराज आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश शक्य करू शकतो. महादेवा तुमच्या विजयचं असेल तर स्वीकार युद्ध. दैत्यराज विलंब कशाला. महादेवगण माझ्या युद्धातून पळून गेले. आता अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर. अखंड भूताचा राजा दैत्यराज गजासूर. कित्येक दिवसांची आस होती देवांना युद्धात पराभूत करून असुरी राज्य स्थापन करण्याची. तेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झालं. आता मी या अखंड त्रिकोणाचे राजे झालो राजे. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभाले जीवन बहुमोलाचे नाभाले जीवन. मानवा तू मानव मानवा तो
जन्म पुन्हा पुन्हा नाही भाऊ बोलाले लाभले जीवन भाऊ बोलाले लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही भाऊ बोलाचे लाभले जीवन भाऊ बोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा अगदी योग्य तेच बोललायस बघ. पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय ह्या साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. नारदा अरे सोपतोच बघ कळीचा नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे 10 हात घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. नारदाने तर डोक्यापासून मार्ग दिलाय. असा जातो त्रिपुरासुराकडे त्याच्या गावात घेऊन त्या देवांच्या राज्यांमध्ये स्वारी करतो. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रम आहे बघते. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रम आहे बघते. मुंबई कार्यकारिणी मंडळ कलेकांती रेवालेवाडी मुंबई कार्यकारिणी मंडळ कलेकांती रेवालेवाडी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयांचं पाठवलेलं आहे. तसेच नेत्रा नितीन निर्मळ कल्पतकर गावडेवाडी संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपया. प्रणित विजय बोरिवले मिरवणे दत्तवाडी यांकडून 3 टक्क्यांसाठी 101 रुपयांचा पावतो आहे. या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री नवनाई नवमंडळाची रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीयांश दीपक बडंबे यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संघर्ष मित्र मंडळ कडवई दामनाथवाडी आयोजित याच ठिकाणी शिवशंभो नमन नाट्य मंडळ तालुका जिल्हा रत्नागिरी यांचं 25 नोव्हेंबर रोजी बहुरंगी नमन येथे होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय दामनाथ यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रा त्रिपुरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे 10 हात मला दे. माझ्याकडे माझी तुला देवाला मित्र गजासुरा, प्रथम त्या पाताळामध्ये तुझं मित्र स्वागत आहे. माझ्या 10 हाताच्या पराक्रमाने हे सर्व देव भयभीत झाले. भयभीत मी माझे 10 हात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या
राज्यांवरती स्वारी करूया. नारायण 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 हर हर शिव शंकर हर हर शिव शंकर तुझे हे मन पाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे मन पाचे डोंगर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे मन पाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे मन पाचे डोंगर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे हे मन पाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे हे मन पाचे डोंगर धामांचा तुझा स्वर्गाहून सुंदर चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर हे देवादी देवा महादेवा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. त्या प्रथम तुमचे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य, कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या टिपरासुराचे दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा त्या टिपरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा तो टिपरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतळावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा. चला तर मग. हे असुर सम्राट टिपरासुर माझ्या वराने उन्मत्त झाला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा जवळ आला आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून या त्रैलोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यात महादेवा या क्षणी माझे धाक माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तर युद्धात कधीच माघार घेणार नाही. दैत्यराज, तू प्रथम लक्षात घे, तू युद्धात 10 हात लढणार नाही आहे. तुझे ते 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा मरणकाळ जवळ आला आहे. महादेव, साक्षात मृत्यू माझ्या समोर बसला तरी असुर सम्राट आहे. युद्धात कधीच माघार घेणार नाही. स्वीकार
त्या देवतेचे प्रथम पूजन करतात. त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे. दैत्यराज, दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याची मनोभावाने भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. तेव्हा तिथे त्याला दर्शन होईल. नारदाची भूमिका करणारे श्री संतोष रेवाळे यांची मणिसागरे गाव अगदी जैतापूर यांकडून 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. खरोखरच अप्रतिम असं चेहऱ्यावर हास्य आणि नारदाची अप्रतिम भूमिका करणारे संतोष रेवाळे त्यांच्या पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहे. या अखंड गुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून दे रे विण्या गर्व अभिमान सोडून दे रे विण्या गर्व अभिमान भक्ती करू प्रभूती मिळेल तुला समाधान भक्त करून प्रभूती मिळेल तुला समाधान सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान भक्ती करून दासी तुझे स्वर्गाला पाप करून दासी तुझे नरकाला पाप करून दासी तुझे नरकाला पाप करून दासी तुझे नरकाला भक्ती करून दासी तुझे स्वर्गाला पाप करून दासी तुझे नरकाला पाप करून दासी तुझे नरकाला पाप करून दासी तुझे नरकाला गर्वाभिमान थोड नीर तुझला माना गर्वाभिमान थोड नीर तुझला माना भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान नारायण नारायण. दैत्यराज भस्मासूर आपल्या दिशेनं हे सारे देव कसे सैरावैरा पळत सुटले आहेत. अरे नारदा, सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गजबू घेऊन हा सारा देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग सुचवलास.
असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गटमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा जमीन करून टाकी. हीच लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती पाहण्याची मजा वेगळीच असेल. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्रा भस्मासुरा, माझा गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला, चला. प्रपंच युट्यूबर आयोजित दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवार याच ठिकाणी त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण, त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण यांचं नमन सादर होणार आहे. तर रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा. धन्यवाद. गजपुरा घेते गजमुख तो बस मातू घेऊन गेला आहे. त्यामुळे त्या विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. घेते राज, बघ पाहुयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमच्या एवढी इच्छा असेल तर स्वीकार युद्ध. अंतिम इच्छा काय आहे? महादेवा, मी मारण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडाचे मणी तुम्ही तुमच्या सतत परिधान करा. हेच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे? Thank you.
नारायण 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 किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा अरे यादर देहाता किती करशील वेडा भरवसा अरे यादर देहाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा अरे यादर देहाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता किती करशील वेडा भरवसा किती करशील वेडा भरवसा यादर देहाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता अरुण तुला करला नाही पटकाया यमाता नारायण नारायण दैत्यराज भस्मासुर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळला गा नारद. या नारदाचा या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण बोल नारदा बोल. असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासुर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण दादा तुला माझी दया आली या भस्मासुर राजाची. शांत हो भस्मासुरा शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झाला ते खरं आहे, परंतु नारायण नारायण अरे नारदा पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल. नाही तर त्या सारा देवांच्या गोधर मी तुझा भस्म करून टाकेन. नारायण नारायण. अरे भस्मासुरा तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळ्या आणि भस्मासुरा हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या शिपया. दिला नारदा तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नारदा बोल. अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल?
अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बन. बरे नारदा, अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही, ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असं जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊ, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटळ आहे. नारायण नारायण. सुख सर्वांना मिळतं, कुणाला उंचलभर, कुणाला रांधणभर, पण माणसाच्या कसबदारीची मागण्याची थोरवी इतकी लहान की ते देवाला दूध देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझा भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, घ्यावे, घ्यावे. भजनी तवला गावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तवला गावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नामसे जपेने साधनाई होती, नामप्रतीने साधनाई होती. जगतील बाबे जन्माधरीते, जगतील बाबे जन्माधरीते. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी
हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. अंबावती भाऊ, भस्मासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. हे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दैत्यराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दैत्यराज, अधर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. कोणी शोभत नाही. दातारपणात तोंड दे. म्हणे आता या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतानी आम्हा दानवांवर धान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. दैत्यराज, तू या कैलासमध्ये शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला परिमाण केल. महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं, हितून निघायचं. दैत्यराज, महादेवा, तुझा भस्म हा निश्चित. तुझा भस्म हा निश्चित. वाह, कोण असावी सुंदरी. तिला पाहून माझे मन कसे बैचेन झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? नापायला लागते. अगं सुंदरी, तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
हॅलो, सुस्वागत. आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या बाबतीत विजय संग्राम मिठोरे राणा नेवळी शेलकीवाडी रत्नागिरी यांकडून हस्ताक्षरासाठी 201 रुपया, तसेच रोहिणी हरी टेगडे सोनू भागा टेगडे यांच्या स्मरणार्थ देणार आदिती, अनन्या, देवान आणि सार्थक यांकडून 401 रुपया. या सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही श्री नवलाई निर्माण मंडळ निवडी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्वागतम. आपल्या समोर सादर केला गण आपण पाहिला. आता